पंढरपूर तालुक्यातील एकलासपूर येथे शुक्रवारी दुपारी सोलापूरहून आरोपींना घेऊन पंढरपूर न्यायालयात जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील व्हॅनने प्रथम स्विफ्ट कारला धडक दिली आणि त्यानंतर दोन दुचाकींना चिरडले. या अपघातात मंगळवेढा तालुक्यातील सख्या भाऊ बहीण गंभीर जखमी झाले असून तरुणाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. पाय वाचवणे कठीण असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तरुणीच्या डोक्याला व छातीला गंभीर मार लागला आहे. प्रत्यक्षदर्शींनी व्हॅन अतिवेगात असल्याचा आरोप केला असून ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटल्याचे सांगितले आहे. जखमींना प्रथम पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून नंतर पुढील उपचारासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून व्हॅनचा वेग, तांत्रिक बिघाड व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, पंढरपूर. माझे साडू लोहवनाळे यांचा मुलगा छोटासा आणि त्यांची मुलगी आज पंढरपूरहून मंगळवेढ्याला येताना समोरची पोलीस व्हॅन जी सोलापुरातून आरोपी भरून या ठिकाणी सोलापुरातून पंढरपूरला जात असताना त्यांनी एका टेंभुर्णीच्या स्विफ्ट गाडीला जोरदार धडक दिली. स्पीड ताशी 120 अंदाजे किलोमीटर होता असे येथील रहिवासी सांगतायत. त्या गाडीला धडकल्यानंतर आमच्या मोटरसायकलच्या साडूची जी मुलं मुली पंढरपूरहून मंगळवेढ्याला येत असताना त्या देखील मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यामुळे ते रस्त्याच्या डाव्या साईडला जोरात जाऊन आपटले आणि दोघेही बेशुद्ध. त्यांना जबर डोक्याला, पायाला हात मार लागलेला आहे आणि टेंभुर्णीची स्विफ्ट गाडी आहे त्याचे देखील गाडीमध्ये 4 जण जखमी झालेले आहेत. मला असा प्रश्न पडला की सोलापुरातून जे येणारं व्हॅन होतं पोलीस व्हॅन, ते सोलापुरामध्ये एवढी सगळी प्रशासकीय पोलिसाची यंत्रणा असताना पंढरपूरला काय यायला लागलं तर मला काय अद्यापपर्यंत समजलेलं नाही. आता हा झालेला जो किस्सा आहे